प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं या कोर्समध्ये ज्याचं नाव आहे वैयक्तिक विकास आणि सामाजिक उन्नयन वृद्धी, मी ते अनेक फॉस्टरिंग पर्सनल डेव्हलपमेंट अँड सोशल प्रोग्रेस, मी टू मेनी या कोर्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा कोर्स सर्व विद्याशाखांच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यातर्फे मान्यताप्राप्त 400 अंकांचा ऑनलाईन कोर्स आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण या कोर्ससाठी कशा प्रकारे लॉग इन करू शकतो आणि कोर्स ॲक्सेस करू शकतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा कोर्स आपण आपल्या डिव्हाइसेसवर कशा पद्धतीने ॲक्सेस करू शकतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवर, तुमच्या कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर हा कोर्स कशा पद्धतीने ॲक्सेस करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला गुगलवर जाऊन बहाई अकॅडमी LMS हे टाईप करायचं आहे. आपल्याला गुगलवर बहाई अकॅडमी LMS टाईप केल्यानंतर जी पहिली लिंक दिसते त्या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होतं. यामध्ये आपण पाहू शकतात की इथे होम पेज ओपन झालेलं आहे. हे आहे बहाई अकॅडमीचं लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, त्यालाच आपण बाम्स असे म्हणतो. बाम्स हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे तुम्हाला हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. सर पहिल्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ओपन होते. यावर आपल्याला होम पेजवर बहाई अकॅडमीच्या लर्निंग मॅनेजमेंटचे जे फीचर्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिसते. त्याचबरोबर बहाई अकॅडमीमध्ये अजून कोणकोणते ऑनलाईन कोर्सेस आहेत त्याबद्दलची काही माहिती दिसते. त्यानंतर जेव्हा आपण राईट हँड साईडला इथे पाहू शकतो की लॉग इन ऑप्शन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी इथे विचारण्यात आल्या आहे. पहिली आहे तुमचं युजर नेम आणि दुसरं म्हणजे तुमचं पासवर्ड. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही ज्या ईमेल ॲड्रेसने रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला ॲज अ युजर नेम म्हणून इथे यूज करायचा आहे. आणि दुसरं लॉग इन क्रेडेन्शियलसाठी तुम्हाला तुमचं जे नाव आहे त्याच्यातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल टाकायचं आहे. त्यानंतरचे अक्षर हे स्मॉल केसमध्ये असेल. त्यानंतर 2026 # हे यूज करायचं आहे, जे तुम्हाला तुमच्या ईमेलवर देखील पाठवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आता मी इथे माझे लॉग इन क्रेडेन्शियल एंटर करते. लॉग इन केल्यानंतर आपण इथे पाहू शकतात आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिसतात. होम, डॅशबोर्ड, माय कोर्सेस, प्रायव्हसी स्टेटमेंट. तर आत्ताच आपण पाहिलं होममध्ये काय असणार आहे. वेन वी क्लिक ऑन डॅशबोर्ड, जेव्हा आपण डॅशबोर्ड या ऑप्शनवर क्लिक करतो तेव्हा आपल्याला आपण किती कोर्सेसला एनरोल झालो आहोत त्याचे डिटेल्स, किंवा आपण ज्या कोर्सला एनरोल झालेलो आहोत त्याच्यामध्ये किती ॲक्टिव्हिटीज झाले आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज आपल्या कंप्लीट केलेल्या आहेत याचे थोडक्यात स्टॅटिस्टिक्स आपल्याला या डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळतं. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे तर माय कोर्सेस. जेव्हा आपण माय कोर्सेसवर क्लिक करणार आहोत तेव्हा आपल्याला इथे MTM कोर्स हा दिसणार आहे. इथे आता सध्या आपण कोर्समध्ये काहीच कम्प्लिशन केलेलं नाहीये म्हणून आपण इथे पाहू शकता 0% कोर्स कम्प्लिटेड असं दिसत असेल. जसं आपण हा कोर्स कम्प्लीट करत जातो तसे इथले पर्सेंटेज हे वाढत जातात आणि ॲट द एंड आपल्याला 100% कोर्स कम्प्लिटेड असं इथे दिसत जातं. आता आपण व्ह्यू कोर्सवर क्लिक करूयात आणि कोर्सला व्हिजिट करूया. यावर आपण पाहू शकतात की आपल्याला लेफ्ट हँड साईडला इथे कोर्स मेनू दिलेला आहे. ज्या प्रकारे एखाद्या सब्जेक्टमध्ये धडे असतात त्याचप्रमाणे या कोर्समध्ये धडे हे सेशनच्या स्वरूपात आपल्यासमोर देण्यात आलेले आहे. हा जो कोर्स आहे तो आपल्या सर्वांसाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. तर आपण पाहूयात आता इथे सेशन्समध्ये काय देण्यात आलेलं आहे. तर आपण जेव्हा जनरलवर क्लिक करतो त्यामध्ये काही अनाउन्समेंट आहे आणि या कोर्सचं इंट्रोडक्शन हे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की या कोर्समध्ये 2 मॉड्यूल देण्यात आलेले आहे, मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2. तर आता आपण पाहूयात मॉड्यूल 1च्या सेशन 1 मध्ये काय काय देण्यात आलेलं आहे. सो जेव्हा आपण मॉड्यूल 1च्या सेशन 1 वर क्लिक करतो तर आपल्यासमोर राईट हँड साईडला हे पेज ओपन होतं. तर आपण पाहू शकतात की ज्या ठिकाणी व्हिडिओ देण्यात आलेले आहेत त्याच्या सुरुवातीला व्हिडिओज असे मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर व्हिडिओज हे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेले आहे. तर आपण पाहूयात इथे मॉड्यूल 1 सेशन 1
आहे, त्यानंतर त्याच्या खाली त्याचेच व्हिडिओ आहे जे पहिले इंग्रजीमध्ये आहेत आणि त्यानंतर तेच व्हिडिओ हे मराठीत देखील आपल्या सर्वांसाठी देण्यात आलेले आहेत. तर आपण पहिला व्हिडिओ बघूया. फॉर एक्झाम्पल आपण इंग्रजीच्या सेशन 1 वर क्लिक केलं तर आपण हे व्हिडिओ इथेच पाहू शकता. जस्ट यू कॅन क्लिक देअर अँड यू कॅन वॉच द व्हिडिओ. और इथे एक यूट्यूबचं देखील साइन दिलेलं आहे. जेव्हा आपण यूट्यूबवर क्लिक करतो तो हा व्हिडिओ रिडायरेक्ट होतो यूट्यूबवर आणि इथे देखील आपण हा व्हिडिओ पाहू शकता. ओके, सारख्याच पद्धतीने आपल्याला मराठीचं देखील करायचं आहे. मराठीची देखील व्हिडिओ आपण इथेच इमिडिएटली प्ले करून पाहू शकता किंवा आपण इथे यूट्यूबच्या साइनवर क्लिक करून हा सेम व्हिडिओ आपण मराठीमध्ये देखील पाहू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओज पाहायचे आहेत. त्यानंतर आपण खाली येऊया. खाली आल्यानंतर आपल्याला इथे पीडीएफ हा ऑप्शन दिलेला आहे. जिथे जिथे पीडीएफ असं म्हटलेलं आहे तिथे रीडिंग मटेरियल आहे त्या पर्टिक्युलर सेशनचं. वेन वी क्लिक ऑन इट, आपण याच्यावर क्लिक करूया. यानंतर इथे पीडीएफ ओपन होणार आहे. जेव्हा तुम्ही पीडीएफ रीडिंग मटेरियलवर क्लिक करतात ते इमिडिएटली त्याच विंडोमध्ये तुम्हाला ती पीडीएफ ओपन होणार आहे. तुम्हाला नवीन टॅबची आवश्यकता नाहीये. त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे मराठीमध्ये हे रीडिंग मटेरियल देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर इफ यू स्क्रोल डाऊन सेम रीडिंग मटेरियल आपल्या सर्वांसाठी इंग्रजीमध्ये देखील अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. सो तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही हे रीडिंग मटेरियल ॲक्सेस करू शकतात आणि रीड करू शकतात. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा आपण हे रीडिंग मटेरियल रीड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे मार्क ॲज डन असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. जेव्हा हे रीडिंग मटेरियल आपलं वाचून कंप्लीट होईल त्यानंतर मार्क ॲज डनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात राईट हँड साईडला. त्यानंतर मार्क ॲज डनवर क्लिक केल्यानंतर इथे लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहू शकतात हे जे स्मॉल सर्कल होतं ते पहिले एम्प्टी होतं, आता ते ग्रीन कलरने फिल झालेलं आहे. अशा पद्धतीने जसजसं तुम्ही व्हिडिओज पाहत जाणार आहात, जसं रीडिंग मटेरियल ॲक्सेस करत जाणार आहात तर तुम्हाला तिथे मार्क ॲज डनवर क्लिक करायचं आहे. तसे एम्प्टी डॉट्स आहेत ते ग्रीनमध्ये कन्वर्ट होईल, ज्याने तुम्हाला लक्षात येईल की आपलं इथपर्यंत स्टडी करून झालेलं आहे, आपल्याला यापुढे स्टडी करायचं आहे. ओके, आता झालं व्हिडिओबद्दल आपण पाहिलं, पीडीएफ बद्दल पाहिलं. आता आपण वळूया क्विजेसकडे. जेव्हा आपण क्विजवर क्लिक करतो तिथे सुरुवातीला क्विज असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. क्विजवर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होते. इथे अटेम्प्ट क्विजवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अटेम्प्ट क्विजवर क्लिक केल्यानंतर इथे आपण हे प्रश्न पाहू शकतात. हे जे प्रश्न आहेत ते आपल्या सोयीसाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्याचे ऑप्शन्स देखील दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेले आहे. तर आपण पाहू शकतात हे जे सेशन 1चं क्विज होतं त्याच्यामध्ये इथे 3 प्रश्न आहेत. जसं तुम्ही त्याच्यावर तुमचे जे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला दुसरा ऑप्शन हा अवेलेबल होतो, दुसरं क्विज ही तुमच्यासाठी ओपन होते. जर तुम्हाला असं वाटलं की आपण क्लिक केलेला आन्सर करेक्ट नाहीये तर तुम्ही रिव्हिजिट करू शकता त्या पर्टिक्युलर क्विजला आणि दुसरं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचं आन्सर हे सबमिट करू शकता. काही ठिकाणी मल्टिपल ऑप्शन असू शकतात एकाच क्वेश्चनसाठी, तर तुम्ही ती इन्स्ट्रक्शन नीट रीड करायची आहे आणि त्याचे आन्सर्स हे द्यायचे आहेत. ओके, आता आपण क्विजबद्दल पाहिलं. आता पुढे वळूयात आपण डिस्कशन फोरमकडे. जेव्हा आपण डिस्कशन फोरमवर क्लिक करतो तेव्हा इथे डिस्कशन फोरमचा क्वेश्चन दिलेला आहे. वेन वी क्लिक ऑन दिस क्वेश्चन तुम्ही इथे पाहू शकता हा जो प्रश्न आहे डिस्कशन फोरमचा तो आपल्या सर्वांसाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेला आहे. जर आपल्याला या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, आपलं मत, आपलं ओपिनियन इथे मांडायचं असेल तर आपल्याला रिप्लाय, इथे राईट हँड साईडला ऑप्शन आहे रिप्लाय, ते रिप्लायवर क्लिक करायचं आहे. रिप्लायवर क्लिक केल्यानंतर यू कॅन राईट डाऊन युअर आन्सर. तुम्ही इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपलं उत्तर हे देऊ शकतात, आपलं मत हे मांडू शकतात आणि ते मांडल्यानंतर आपल्याला पोस्ट टू फोरम या ऑप्शनवर क्लिक करायचं विसरायचं नाहीये. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मताची नोंद ही सिस्टीममध्ये घेतली जाते. आय होप तुम्हाला डिस्कशन फोरम देखील कळालेलं असेल. आता आपण पुढे वळूया लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे. जेव्हा आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीवर क्लिक करतो तेव्हा तुमच्यासाठी ही लर्निंग ॲक्टिव्हिटीचा प्रश्न इथे अवेलेबल करून देण्यात आलेला आहे आणि तो
केल्यानंतर इथे तुम्हाला ॲड सबमिशनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे सबमिशन आहे ते द्यायचं आहे. परंतु आपली जी बॅच आहे ही आत्ताची 2026ची बॅच तुम्हा सर्वांसाठी ही जी लर्निंग ॲक्टिव्हिटीचं सबमिशन आहे त्याचं सबमिशन आपल्याला दिलेल्या वर्कबुकमध्येच करायचं आहे. सो तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. इथे दिलेली लर्निंग ॲक्टिव्हिटी ही जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी देण्यात आलेली आहे. तुमचं जे सबमिशन आहे लर्निंग ॲक्टिव्हिटीचं ते तुम्हाला दिलेल्या वर्कबुकमध्येच तुम्हाला करायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. ओके. लर्निंग ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे अजून एक ऑप्शन आहे फीडबॅक ऑन सेशनवर. तुम्हाला या सेशनबद्दलच्या जे तुमच्या प्रतिक्रिया असतील, अभिप्राय असेल तो या फीडबॅकवर क्लिक करून द्यायचा आहे. इथे देखील काही प्रश्न आहे ते तुम्ही सबमिट करू शकतात आणि त्याचे आन्सर हे तुम्ही देऊ शकतात. ओके. अशाच पद्धतीने या कोर्समधील इतरही सेशन्स हे ऑर्गनाईज करण्यात आलेले आहेत. मला सांगायला आनंद होतोय की हा कोर्स खूप सुंदर पद्धतीने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कोर्समध्ये छान छान गोष्टी आहे ज्याच्याशी तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्याशी ह्या गोष्टी निगडीत आहेत आणि तुम्हाला देखील हा कोर्स करत असताना खूप खूप आनंद मिळणार आहे. बाह्य अकॅडमी पाचगणी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यातर्फे आपल्या सर्वांना हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.